नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे सलग 4 वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजितदादा सध्या राजकारणामध्ये अडगळीत पडताना दिसत आहे. कारण म्हणजे जी अनैसर्गिक युती झालेली आहे भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणजे शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असेल, हे कार्यकर्ते अजितदादाच्या गटाला कधीही किंमत देत नाहीत. त्याच्या विरुद्धच अजितदादाचे कार्यकर्ते सुद्धा भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे काम करत नाहीत. यांच्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा बाहेर पडतील की काय अशी जी शक्यता आहे, किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष अजितदादाला बाहेर काढतील की काय अशी जी शक्यता वर्तवली जात आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात राजकीय विश्लेषण पाहणार आहोत. मी ज्योतिबा आणि तुम्ही पाहत आहात आपा 24 महाराष्ट्र. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही पण करून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आणण्यासाठी कर्नाटक असे अनेक राज्यामध्ये पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले. पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. मित्रांनो, कारण भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे होते. 45 म्हणजे 45 खासदार भारतीय जनता पक्षाला आणायचे होते, परंतु झालं उलटच. महायुतीला फक्त 17 खासदार निवडून आले आणि महाविकास आघाडीचे जवळपास 31 खासदार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेले. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय विश्लेषण जर पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या पक्षाला अजितदादा पक्षांचे जे आमदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे किंवा शिवसेनेच्या नेत्याचं काम केलेलं नाही असं दिसते. कारण माढा लोकसभा असेल, सोलापूर लोकसभा असेल, कोल्हापूर लोकसभा असेल, सातारा लोकसभा असेल, तसेच सांगली लोकसभा असेल, या 4-5 लोकसभेमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी माहितीचं काम केलं नाही असे कारण मतदानाची जर टक्केवारी पाहिली गेली तर समोर येते. मित्रांनो, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेनेचे कार्यकर्ते अजितदादा गटावर नाराज आहेत. परंतु ही फक्त चर्चा आहे मित्रांनो. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अजितदादा गट बाहेर पडतो की काय अशी शक्यता आहे. याचं पहिलं कारण म्हणजे जे सध्याच्या अजितदादांची जे वक्तव्य येत आहेत, ते वक्तव्य असे आहे की घर फोडून किंवा घरामधून बाहेर पडून मला पश्चाताप होतो, असं एक त्यांचं वक्तव्य आलेलं आहे. मित्रांनो, त्यामुळे साहजिकच समोर कोणते पर्याय असू शकतात, तर पहिला पर्याय हा असू शकतो मित्रांनो की जर भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने एक समाधानकारक जागा दिल्या नाहीत तर स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवायची, हा पर्याय पहिला असू शकतो. दुसरा पर्याय हा असू शकतो की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने बाहेर ढकललं गेलं तर तिसरी आघाडी जी महाराष्ट्रामध्ये उभू पाहत आहे, त्या तिसऱ्या आघाडीमध्ये सामील व्हायचं. त्या तिसऱ्या आघाडीमध्ये असणारे नेते असणार आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब असतील, अजितदादा असतील किंवा अनेक छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण होताना दिसत आहे. त्या तिसऱ्या आघाडीमध्ये अजितदादा जाऊ शकतात. मित्रांनो, याचं कारण म्हणजे छगन भुजबळ साहेब असतील किंवा प्रकाश आंबेडकर साहेब यांचा जो लढा आहे, ओबीसी समाजासाठी जो लढा दिला गेला, त्या लढ्यासाठी एक सहानुभूती असण्या कारणामुळे अजितदादा हा दुसरा पर्याय सुद्धा अवलंबू शकतात. मित्रांनो, आणि अजितदादा यांच्यापाशी शेवटचा पर्याय असू शकतो ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत जाऊन युती करून किंवा पक्ष एकत्र करून निवडणुकीला सामोरे जाते. मित्रांनो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरंच अजितदादा कोणता पर्याय अवलंबून शकतो? त्याबद्दल आपलं मत व्यक्त करा. आणि आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.